सावित्री संतोष दावडे, राहणार अंधारी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। माझा अनुभव असा आहे की मी 2 वर्षापूर्वी इथे आले होते। माझी काकू मला इथे माझ्या मुलाला चालताच येत नव्हतं। आम्ही मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाची ट्रीटमेंट चालू होती। तेव्हा माझा मुलगा मामाच्या घरी आम्ही गेलो। माझी काकू म्हणाली, तुझा मुलगा फक्त 14 वर्षाचा आहे, आता त्याच गोळ्याला कसं होणार? मी म्हणलं काय करू काकू, मी खूप दाखवलं पण माझ्या मुलाला गुणच येत नाही। म्हणून माझ्या काकूने मला सांगितलं, तू मुलगा माझ्यासोबत चल। मी माझी काकू मला इथे घेऊन आली आणि मी माझा मुलगा आम्ही 3 जण इथं आलो। माझ्या मुलाला घरी गेल्यावर तो इथं आला, खूप रडायला लागला, म्हणाला इथं मला हॉस्पिटलमध्ये सोडून इथं का आणलं? मी त्याला इथे आणलं तेव्हा थोडं बरं वाटायला लागलं। आम्ही घरी गेले, मी 11 पारायण केले। तर पारायण चालू माझ्या मुलाला आता ठणठणीत आहे। तो त्याला डॉक्टरने सांगितले त्याला आम्ही इथं गोळीची गरज नाही, डॉक्टरने त्याच्या स्वतः गोळ्या बंद केल्या। माझा मुलगा एकदम ठणठणीत आहे। स्वागत करूया।